गुड आफ्टरनून. तर आजची ब्लॉगची सुरुवात लेट झाली आहे. वाजले 3:20 झालेत आणि आता चाललो आहे माझ्या गावी. गिरोबाच्या दर्शनाला चाललो आहे आणि आता आपला उद्या मुंबईला येणार आहे आम्ही. सो ह्या सिरीजचा एंड होणार आहे उद्या. इनरीला पण मिस करू तर जाऊ. आणि आता मी अवधूत मम्मी पप्पा चाललो आहे. आजी आजोबा झोपलेत ते सगळे. जाता आता आम्ही आता घुमण्यात आलो आहे. माझे पप्पांचा भाऊ ना, पप्पांची आत्या, अंकल म्हणजे माझा अंकल, त्यांच्याकडे. अंकल ब्लॉग बघत असेल तर बघते बघ. खूप खाली आहे घर त्यांचं. तसं आम्ही आता हळूहळू चाललो आहे. समोर व्हाळ आहे. व्हाळ समोर हे व्हाळ आहे पण अजून पाऊस तेवढा लागला नाही वाटतं. तर पाणी तर तेवढं दिसत नाही. हे असं चलो आम्ही जाऊन बघतो. इथं ना नुसते कुत्रे भुकतात. नुसते कधी पण या कधी पण कुत्रे भुकतात. पाण्यातून जातात. हा तुमच्यासाठी खास गेली बाई. असं हे पायवाट आहे तुला, असं जंगली. आणि हे घर किंवा दुसऱ्या ठिकाणी मागे तर ना जत्रात नुसती मागे मी कधी आलो. बापरे, गाडी लावायला जागा नाही. हे असं घर आहे आणि असं मोठं असं जंगल. असं डोंगराला असं लागूनच आहे. म्हणजे बोलतात जंगल पूर्ण चारी बाजूने जंगल आहे आणि मध्ये घर आहे. हे तिथे काहीतरी मोर 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 इथे मोर वैलात. मोर बघू आता वरती बघत दिसतात. गेले मोरांना आपण आवाज केला ना की लगेच पळतात ते. पण मोर दिसले. असं आहे. काय सुंदर वाटतं. ही घराची बॅक एंट्री आहे. इथून अशी बॅक एंट्री आहे. इथे पहिले मी छोटपणी यायचो, राहायचो. असं जंगलाच्या मध्ये असं घर, चारी बाजूला जंगल. अंकल पावसाळी पाणी आत येतं ना. येताना खालून आलेलो. हा खालून आलेलो. आता वरतून भारी वाटतं ना. आता चाललो आहे माझ्या गावी. इथे आत्याकडे आलेलो, पप्पांची आत्या त्यांच्या इथे. आणि बघितलं त्यांच्याकडे घन आहे, कासव आहे, पोपट आहे, एक डॉग आहे, मोर. ॲक्च्युली कसे जंगलामध्ये आहे ना तर सगळं हे आहे आपलं काय बोलतात जानवर वगैरे येत असतात. ॲनिमल्स वगैरे, वाघ येतो, असं डुक्कर येतात. खूप काय असं येत राहतात. तर त्यांच्या सिक्युरिटीसाठी त्यांनी ती एक गन पण ठेवलेली आहे. लायसन वगैरे आहे. सो नो वरीज. आणि हे परत रिटर्न चाललो आहे. पण मस्त एक्सपिरियन्स आहे ना. मी छोटापणी असताना आलेलो इथे, राहिलो आहे सगळं आणि भारी वाटतं इथे मस्त. आणि ॲक्च्युली ना हे जंगल आहे ना आजूबाजूला पूर्ण असं एकदम तर वेगळंच थंडगार. आणि जे स्मेल आहे ना, स्मेल खूप भारी आहे. विषय आलो जरा बाहेर आलो आणि PUC एक्सपायर झालेली. कालपासून आम्ही शोधतोय पण काल नाही, बंद होतं दुपारी. सार्थकचे कसे पूर्वीमारी नाटकी पार्ट 2 भेटलेलं आहे आपल्याला. हा बघा विषय हे नाव आपल्या ब्लॉगरचं विषय आहे का आपला विषयच आहे. माहीत नाही काय प्रकार. PUCच काढायची फक्त. पण आम्ही आमच्या वाडीमध्ये आलो पण पाऊस येतो.
हे आपलं माझं हे गाव आहे. हे जे घर आहे ना हे माझ्या काकांचं घर आहे आणि जे आमचं जॉईंट फॅमिलीचं घर आहे ना चव्हाणांचं ते वरती तिथे इथून लास्ट टाइम दाखवलेलं मासं सार्थक होता. आणि पप्पा तिथे गाडी टर्न मारायला गेले. अवधूत पण सोबत आणि पाऊस पडतोय ते एकेकांना नेतो आतमध्ये. मम्मीला सोडला आता. आणि खाली तिथे ना वाळ आहे वाळ तिथे. माझ्या काकाच्या घरामध्ये किचन बघा. एवढं मोठं किचन आहे. विषय का त्याला. इथे असं खाली उतरलं ना घराच्या इथे पूल आहे छोटं ते दाखवतो. नदी आहे छोटी वाळ वाळ. आणि इथे समोर शेती चालली. जेव्हा मी छोटा होतो ना म्हणजे इथे येतो ना राहायला यायचं ना तेव्हा मला आठवतं आहे इथे मी दादा माझं दादा असायचा. आम्ही इथे असे दुपारी म्हणजे दादा कपडे धुवायला यायचा आणि मी पण असं टाइमपास करायला यायचो भिजायचो वगैरे. हे मजा केली खूप इथे. खूप अशी आठवण आहे जुनी. वाळाला पाणी पाणी तर आहे थोडं पाणी पण आहे. आम्ही आता पोचलो आहे आपल्या विरोबा देवाच्या इथे. हे मंदिर आहे आपलं हे पूर्ण आणि तलाव पण भरला आहे. आपण लास्ट टाइम जेव्हा बघितलेलं आलेलो फेब्रुवारीमध्ये तेव्हा एवढं नव्हतं भरलेलं पाणी असं हे होतं. आणि आता हे पाणी भरलं आहे. सिनरी तर भाई कोकणात कुठे पण बघा सिनरी सिनरी असं वाटतं फोटो लगेच फोटो काढू. पाया पडलो. मस्त शांत आहे एकदम सुंदर वाटतंय. भारी वाटतं ना. हे जे पाणी आहे ना आपल्या ह्या विहिरीचं ते कमी नाही होत म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण कमी नाही होत. ते थोडं कमी होऊन जातं. गावामध्ये पण पाणी कमी असतं पण ह्याचं पाणी कमी नाही होत. म्हणजे ह्याला कधी हे सुकत नाही. हे पाणी असतं त्याला. हे झाड बघा केवढं मोठं आहे ॲक्च्युली. माझ्या हायटीपेक्षाही खूप म्हणजे हे तर एवढं बसण्याचं एवढं झाड आणि एवढं हे नाही यूज. पूर्ण फांदी एकदम मंदिराच्या तिथपर्यंत आहे. आता कौलांवर अशी सगळी गेली आहे पूर्ण. रस्त्यांवर पण आहे. आणि यावेळेस खूप वर्षानंतर रोड झाले. हे सगळे बघू शकतात तिथपर्यंत पूर्ण म्हणजे जो गावचा हा जो पट्टा आहे ना मंदिराचा पूर्ण रोड केले नवीन. आता पहिले खूप असे दगडाचे होते जे मागे बघितलं ना सगळं तसं. मागे दोनदा आम्हाला त्या रस्त्याला कोल्हा दिसलेला. कोल्हे तिकडे वाघ पण आहे पण कोल्हाचं संध्याकाळचं दिसलं ना आपल्याला 6:30च्या टायमिंगमध्ये. खूप प्राणी दिसतात इकडे खूप म्हणजे खूपच. आणि मोर तर बघितलात तुम्ही पहिले पण दिसलेले याच रोडला असे दिसतात. आणि असं डोंगर आहे बाजूला खूप. पाणी कमी झालं आपण आलेलो तेव्हा जास्त होतं. आपल्या मार्केटमध्ये आलो आता. तिथून निघालो दर्शन वगैरे घेतलं ना सगळं. आता जवळच आहे फक्त काकांना ती भजी वगैरे घ्यायची होती आणि आम्हाला वडापाव. जरा शेवटचा दिवस तर खाऊन जाऊ इथून. आणि आता घरी जाऊन पण पॅकिंगच करायची तशी पण. आता घरी आलो तर आता पॅकिंग वगैरे करू. आणि हा शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग होता पण खूप मजा आली. तर आलो असंच जरा एक राऊंड मारायला आणि जरा सामान वगैरे घेतलं. जरा कोल्ड्रिंक घेतली उद्यासाठी. एनर्जी ड्रिंक घेतली. आणि हा आता सिनरी काय दिसणार नाही गाव के फुल.
आणि उद्या सकाळी लवकर निघायचं आहे. पॅकिंग तर मी मला असं बोलतो करायची पण पॅकिंग काही केली नाही. आता पॅकिंग पण करू. ते 15 दिवस नाही 10-12 दिवसासाठी आलेलो, पण खूप मजा केली. आणि आम्ही एवढे एक्सायटेड आहे ना, म्हणजे मुंबईला जाण्यासाठी. का माहिती आहे की गणपतीचे अपडेट्स एवढे येतात आणि आपले परेल वर्कशॉप आणि खूप म्हणजे खूप जागे सगळीकडे ट्रॉली पोचत आहे. सगळीकडे खूप म्हणजे उत्साहाची तयारी चालू केली आहे. आपल्या मंडळाने पण खूप तयारी चालू केलेली आहे. मीटिंग आपली पहिलीच चाललेली, सगळं झालेलं. तर खूप जल्लोषाने आता तयारी होत आहेत. आणि आता जून महिना तर संपलाच समजा. जुलै एकच महिना राहिला नाही, तसं तर ऑगस्टमध्ये गणपती आहेत. सो कमी टाईम राहिला आता. खूप मजा येणार आहे यावेळेस